नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण मागे संधीची सिरीज बघितली, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे युनिव्हर्सिटीचे एक्झाम झाले आहेत त्याच्यामध्ये जेवढे पण संधीचे PYQ झाले होते ते कवर केले होते. आता आपण समासची पण तशीच सिरीज बनवतो आहे, ज्याच्यामध्ये सगळे आत्तापर्यंतचे आलेले UTचे जे पण PYQs आहेत ते ह्या सिरीजमध्ये आपण कवर करणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण समर 2023चे जे समासचे एक्झाम्पल्स आलेले होते ते बघणार आहोत. बघा या ठिकाणी आता समासमध्ये सिंपली विग्रह वाक्य लिहायचं असतं किंवा समस्त पद लिहायचं असतं आणि समासाचं नाव लिहायचं असतं. तर याच्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आलेलं होतं समर 2023ला ते होतं पंचतंत्रम. त्याचा समास विग्रह होतो पंचानाम तंत्रानाम समाहारः. द्विगु समास आहे, 5 तंत्रांचा समुदाय असा त्याचा अर्थ होतो. दुसरा होतो उपकृष्णम. विग्रह होतो कृष्णस्य समीपम. अव्ययीभाव समास आहे. उप आल्यामुळे त्या ठिकाणी समीप हे आलेलं आहे. तर उपकृष्णम कृष्णस्य समीपम अव्ययीभाव समासाचं ते उदाहरण आहे. असत्य. तिसरं उदाहरण होतं असत्य. त्याचा विग्रह होतो न सत्य. नय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. नंतर लंबोदरः. चौथं जे उदाहरण होतं ते होतं लंबोदरः. त्याचा विग्रह होतो लंबः उदरः यस्य सह. बहुव्रीही समास आहे हा. आता लंबः उदरः यस्य सह. आता हा जो बहुव्रीही समास असतो तो दोन्ही पदं जे असतात ते कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगत असतात. या ठिकाणी लंब आणि उदर हे दोन्ही पदं जे आहेत ते तिसरा व्यक्ती म्हणजे गणपतीबद्दल त्या ठिकाणी सांगितलेले आहे. ज्याचे पोट लांब आहे असा तो, असा त्याचा अर्थ होतो. लंबः उदरः यस्य सह बहुव्रीही समास आहे. पाचवं होतं ज्वरहितम. ज्वराय हितम. चतुर्थी तत्पुरुष. हित ह्या शब्दामुळे त्या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष हा समास झाला, ज्वराय हितम. नंतर 6वं जे उदाहरण, आता 5पर्यंत सगळे ACQ होते. याच्यामध्ये तुम्हाला काही समासाचं नाव नव्हतं लिहायचं, फक्त विग्रह किंवा समस्त पद लिहायचं होतं. तर इथून LAQ होते 6पासून पुढे, म्हणजे नंतरचे जे आहेत ते LAQ आहेत. तर इथे पहिलं जे होतं ते होतं माता पितरो, ज्याच्यामध्ये त्याचा विग्रह होतो माताच पिताच. इतरेतर द्वंद्व समास आहे. माता आणि पिता असं दोन्ही शब्दांचं म्हणून त्या ठिकाणी माता पितरो असा समास होतो. नंतर 7वा जो उदाहरण होतं ते होतं कोष्ठगतः. विग्रह होतो त्याचा कोष्ठम गतः. आता गतः शब्दामुळे त्या ठिकाणी द्वितीय तत्पुरुष समास झाला, म्हणजे कोष्ठ शब्दाची द्वितीया झाली. गतिवाचक असल्यामुळे त्या ठिकाणी द्वितीया झाली. नंतर प्रतिदिनम. प्रतिदिनम हा समास विग्रह आहे त्या ठिकाणी. दिने दिने हा त्याचा विग्रह आहे प्रतिदिनमचा. प्रतिदिनम हे त्या ठिकाणी समस्त पद आहे आणि दिने दिने हे त्याचा समास विग्रह आहे. आता त्याचा हा जो प्रकार आहे हा अव्ययीभाव समासाचा प्रकार होता. प्रतिदिनमचं दिने दिने झालं आहे. नंतर कुंभकारः. कुंभम करोति इति हे त्याचा विग्रह आहे. उपपद तत्पुरुष समासाचं हे उदाहरण होतं. नंतर पंचगंगम. पंचानाम गंगानाम समाहार. आता हे जे उदाहरण होतं हे थोडंसं ट्रिकी होतं हा क्वेश्चन, की ज्याच्यामध्ये कुणीही सहज पंचगंगम बघून सहज म्हणेल की त्या ठिकाणी पंच हे संख्यावाचक विशेषण आणि गंग हे त्या ठिकाणी नदीवाचक आहे. संख्यावाचक असल्यामुळे आपण सहज त्याला द्विगु समास म्हणून देतो. पण हा नियम अव्ययीभावचा नियम आहे की जर का संख्यावाचक विशेषण असेल आणि दुसरा शब्द हा नदीवाचक असेल तर त्या ठिकाणी अव्ययीभाव समास होतो. म्हणून पंचगंगम, गंगा हा शब्द नदीवाचक असल्यामुळे त्या ठिकाणी द्विगु समास नव्हता, अव्ययीभाव समास झाला. पंचानाम गंगानाम समाहार. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे संस्कृत रीडर याला सबस्क्राईब करा. तुम्हाला देखील काही समास असे सापडत असतील की जे तुम्हाला नाही समजले किंवा त्याचं कशाप्रकारे त्याचा विग्रह होतो ते नाही कळालं तर ते माझ्यासोबत शेअर करा. आपण नक्कीच आणखीन पण अशी सिरीज बनवू की ज्याच्यामध्ये तुमचे असलेले जे डाऊट्स आहेत, तुमचे असलेले जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण त्या सिरीजमध्ये कवर करू. धन्यवाद.